हॅलो फ्रेंड्स, इमॅजिन करा एक साधा कॉलेज बॉय, एक भोळी मुलगी आणि एक हवसची आग जी दोघांचे आयुष्य जाळून टाकते. आजची ही स्टोरी आहे कार्तिक आणि कल्पनाची, प्रेमाच्या नावाखाली सुरू झालेली आणि शेवटी क्रूर खुनाने संपलेली. तुम्ही असं काही अनुभवलंय का? कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा, कारण हा फक्त एंटरटेनमेंट नाही, हा लाईफ सेव्हिंग वॉर्निंग आहे. 6 महिन्यांपूर्वी कार्तिक एक टिपिकल कॉलेज स्टुडंट होता. पार्टीज, फ्रेंड्स आणि फ्युचरचे ड्रीम्स. पण त्याच्या मनात एक डार्क साईड लपलेली होती. हवस. हवस ही फक्त एक वर्ड नाही, ही एक वाईल्ड फायर आहे जी तुमची बुद्धी, विवेक आणि माणुसकी जाळून टाकते. दरवर्षी अशाच हौसेमुळे हजारो आयुष्य उद्ध्वस्त होतात. आणि कल्पना, गावातून आलेली इनोसेंट ड्रीमर मुलगी, कॉलेजमध्ये ओळख झाली आणि बघता बघता मैत्री सुरू झाली. पण कार्तिकसाठी हे प्रेम नव्हतं, हे एक गेम होतं. कार्तिक तिला सिनेमाला घेऊन जायचा, पार्कमध्ये रोमॅन्टिक वॉक्स, हॉटेलमध्ये डिनर आणि गिफ्ट्सचा पाऊस. कल्पनाला वाटायचं हे ट्रू लव्ह आहे, पण कार्तिकला तिचं हार्ट नको होतं, फक्त तिचं बॉडी. जेव्हा विश्वास पूर्ण झाला तेव्हा बाउंड्रीज क्रॉस झाल्या. टच, हग्स आणि इंटिमेसी. पार्कच्या डार्क कॉर्नरमध्ये, थिएटरमध्ये, हॉटेल रूममध्ये. कल्पना स्वतःला समजवत होती हे प्रेम आहे. पण एक दिवस शॉकिंग न्यूज आली. कार्तिक, मी प्रेग्नेंट आहे. कार्तिक स्टन झाला, पण लगेच क्विक रिकवर. अभ्यास फर्स्ट, डॉक्टरकडे जाऊ. कल्पनाची एकच कंडिशन होती, लग्न होईल ना? कार्तिक हसला आणि हो म्हणाला, पण ते खोटं होतं. कल्पनाने अबॉर्शन केलं, कारण तिला ट्रस्ट होता. पण हळूहळू ट्रूथ बाहेर यायला लागलं. कार्तिक फक्त यूज करत होता. लग्नाचा प्रश्न पुन्हा आला आणि कार्तिकचा मास्क उतारला. फ्रेंडशिप अलग, मॅरेज अलग. त्या एका वाक्याने कल्पनाचं वर्ल्ड क्रॅश झालं. राग, पेन आणि धमक्या. कार्तिकच्या डोक्यात एकच विचार आला, ही जिवंत राहिली तर माझं लाईफ ओव्हर. त्या एकांत जागी, जिथे सगळं सुरू झालं होतं, तिथेच सगळं संपलं. पहिले हातांनी, मग बेल्टने. कल्पना गॉन फॉर एव्हर. हा फक्त एक मर्डर नाही, हा रियल लेसन आहे. कार्तिक घरी परतला. त्याला वाटलं नो वन सॉ. पण 2 दिवसांनी पोलीस दारात होते. हवसेचा क्राईम कधीच हिडन राहत नाही. आज कार्तिक जेलमध्ये आहे. इयर्स वेस्टेड. आणि कल्पना जस्ट अ मेमरी. फ्रेंड्स, ही स्टोरी एक वॉर्निंग आहे. हवस, सेल्फिशनेस आणि फेक प्रॉमिसेस फक्त दुसऱ्यांचं नाही, तर स्वतःचं लाईफही डिस्ट्रॉय करतात. असं कसं अवॉइड करायचं? कमेंटमध्ये तुमची ओपिनियन सांगा. लाईक करा जर तुम्ही अग्री असाल. शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि सबस्क्राईब करा मोर ट्रू क्राईम स्टोरीजसाठी. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर.